हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जसं की तुम्हाला माहिती आहे, आता MPSCची जी राज्यसेवा पेपर आहे ते आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये ना जनरल स्टडी पेपर नंबर 4मध्ये एक एथिक्स म्हणून जे आहे सब्जेक्ट आपल्याला येते. तर या व्हिडिओमध्ये मी एंटायर स्ट्रॅटेजी डिस्कस करणार की कशाप्रकारे जे आहे आपण एथिक्सची प्रिपरेशन, त्याचा जनरल स्टडीज पेपर नंबर 4ची प्रिपरेशन आपण करू शकतो. आधी मी चॅनलवर GS पेपर नंबर 1, GS पेपर नंबर 2 आणि GS पेपर नंबर 3 याचं एंटायर व्हिडिओ डिस्कशन टाकलेलं आहे. ठीक आहे, की कशाप्रकारे तुमची पूर्ण स्ट्रॅटेजी राहायला पाहिजे, कुठले रिसोर्सेस तुम्ही यूज करायला पाहिजे, हे एंटायर डिस्कशन व्हिडिओ मी टाकलेलं आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देते. जर कोणी नसेल बघितलं तर तुम्ही लिंकवर क्लिक करून जे आहे हे व्हिडिओला ॲक्सेस करू शकता. तर बघा, जनरल स्टडी पेपर नंबर 4 या पेपरमध्ये ना 2 सेक्शन असतात. एक सेक्शन नंबर 1 त्याच्यामध्ये मेनली ना थेरी पार्ट येते आणि सेकंड सेक्शन आहे केस स्टडी पार्ट, त्याला आपण म्हणू शकतो सेक्शन 2 किंवा सेक्शन नंबर बी. तर सर्वात आधी ना सिलेबसला जाणून घेणं इम्पॉर्टंट होऊन जाते. तर बघा काय आहे, एथिक्सच्या पेपरला इंट्रोड्यूस का केलं गेलं, तर काय असते, आपण पब्लिक लाईफमध्ये आता एंटर होणार. ठीक आहे, जेव्हा आपण राज्यसेवेच्या पेपरला पास करणार, ठीक आहे, आपण क्लास 1 ऑफिसर बनणार, तर कुठं ना कुठं आपल्या पब्लिक लाईफमध्ये जे आहे ते कुठं ना कुठं आपण म्हणू शकतो लोकांसोबत जे आहे कन्व्हर्सेशन असो, कम्युनिकेशन असो किंवा इंटरॅक्शन हे सर्व वाढणार. तर कुठं ना कुठं आपल्याला त्यांचे प्रॉब्लेम सॉल्विंग जे आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल आणि त्याच्यासाठी ना आपले डिसिजन जे आहे ते प्रॉपर राहायला पाहिजे कुठल्याही सोसायटीचे इश्यूज डील करायसाठी. तर या सर्वांसाठी जे आहे आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज इम्प्लिमेंट करण्यासाठी काही थेरॉटिकल नॉलेजचा जो आहे एक बेस राहायला पाहिजे. त्याच्यासाठी हा जो एथिक्सचा पेपर इंट्रोड्यूस केला गेलेला आहे. त्यांनी जे काही टॉपिक्स इथे मेन्शन केलेले आहेत तर ते कुठं ना आपल्या रिअल लाईफ एक्सपिरियन्समध्ये ना खूप जास्त युजफुल राहू शकतात. म्हणून हा जो पेपर आहे त्याच्यामध्ये थेरी पार्ट एक दिले गेलेला आहे आणि हे जे थेरी आपण शिकणार त्याच्याचवर ना केस स्टडी त्यांनी इथे मेन्शन केलेले आहे. तर मी या व्हिडिओमध्ये ना थेरीला आपण पर्टिक्युलर कसे डील करू शकतो, त्याचबरोबर आपण केस स्टडीला कसं हँडल करू शकतो, हे सर्व जे आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार. आता बघा, काही इम्पॉर्टंट पॉईंट मी तुम्हाला सांगते की कुठले रिसोर्सेस आधी वापरायला पाहिजे आपल्याला एथिक्ससाठी किंवा जनरल स्टडीज 4साठी. तर सर्वात बघा, पहिले इंग्लिश मीडियमवाले जी मुलं आहेत ना, तर लेक्झिकॉनचे एक पुस्तक असते ते यूज करू शकतात. ते खूप जास्त प्रॉपर वेमध्ये तिथे त्यांनी जे आहे पूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे. त्याचबरोबर ना सुब्रमण्यम केडकर सरां जे आहेत IPS सर आहेत, ठीक आहे, तर त्यांची पुस्तक आहे तर मराठी मीडियमवाले स्टुडंट पण यूज करू शकतात. त्याचबरोबर ना या सिलेबसमध्ये तुम्ही प्रॉपरली बघितलं असेल तर तुम्हाला ना काही टर्म्स दिसणार इथे, जसं इथं आहे ॲटिट्यूड, ठीक आहे, इमोशनल इंटेलिजन्स, त्याचबरोबर काही टर्म्स इथे दिलेले आहेत. तर या टर्म्सची ना तुमच्याकडे एक डेफिनेशन रेडी राहायला पाहिजे. तर डेफिनेशनसाठी ना तुम्ही गुगलवरून ना चांगले डेफिनेशन, कुठल्याही थिंकर्सचे जे डेफिनेशन आहे ते तुम्ही ना गुगल करून लिहू शकता तुमच्या नोट्समध्ये. ठीक आहे, तर बघा थेरीचे नोट्स बनवायचे आहेत सेकंड पॉईंटमध्ये. ठीक आहे, तर नोट्स प्रत्येक सिलेबसमध्ये जितकेही वर्ड्स दिलेले आहेत ना त्याचे नोट्स तुमच्याकडे रेडी राहायला पाहिजे. आणि जे काही थेरीमध्ये ना जे काही वर्ड्स दिलेले आहेत ना त्या वर्ड्सचे एक्झाम्पल तुमच्याकडे राहायला पाहिजे. करंट एक्झाम्पल राहिले तर फारच चांगले आहेत. न्यूजपेपर आणि गुगल सर्चनी ना तुम्ही करंट एक्झाम्पल जे आहे ते तुमच्या नोट्समध्ये ना ॲड करून घ्या. ठीक आहे, कारण की एक्झाम्पल ॲड करणे आन्सर रायटिंगमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट होऊन जाते एथिक्सच्या. ते कसं आणि काय असते याचं डिटेल ना मी खाली सांगणारच आहे. त्याचबरोबर ना तुम्हाला ना आन्सरमध्ये ना फ्लो चार्टचा इन्क्लूड करणे ते पण इम्पॉर्टंट होऊन जाते. त्याचबरोबर आता हे फ्लो चार्ट वगैरे कसे असतात किंवा प्रश्न कसे विचारले जातात, हा प्रश्न तुमच्या दिमागात येत असेल तर तुम्ही ना PYQs बघून घ्या एकदा UPSCचे. ठीक आहे, ते तुम्हाला हेल्पफुल राहणार की इथिक्सच्या पेपर कशा येऊ शकते याचा अंदाजा देण्यासाठी. त्याचबरोबर ना इथिक्सचे आन्सर्स कसे लिहायला पाहिजे त्याच्यासाठी ना UPSCचे स्टॉपरचे आन्सर की तुम्ही एकदा बघून घ्या. कारण की कुठं ना कुठं MPSCची ही पहिली वेळ आहे पेपर काढणार आहे या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये. तर आपल्याला UPSC सारखं सिलेबस असल्यामुळे ना आपण एक अंदाज लावू शकतो की कुठं ना कुठं MPSC UPSC थ्रू सारखं काही प्रश्न विचारू शकते. त्यामुळे ना तुम्ही एकदा UPSCचे PYQs त्याचबरोबर UPSCचे टॉपरचे आन्सर शीट जे आहे ते एकदा बघून घ्या. आणि नेक्स्ट पॉईंटकडे आपण जर वाढलं, बघा आपण आता इथिक्सच्या प्रिपरेशनला स्टार्ट केलं. आता प्रिपरेशन आपली स्टार्ट झाली तर आपण कुठलं ना कुठलं बुक वापरणार आहोत, कारण की हे सर्व आपल्यासाठी नवीन आहे. तर सपोज तुम्ही लेक्झिकॉन हे पुस्तक वापरत आहे तर लेक्झिकॉनमध्ये ना एक पॉईंट लक्षात ठेवा, तुम्ही आता पुस्तक वाचत आहे तर फर्स्ट रीडिंग असो किंवा सेकंड रीडिंग असो या दोन्ही रीडिंगमध्ये कुठल्याही बुकला तुम्ही अंडरलाईन करू नका. ठीक आहे, सर्वात आधी तुम्ही ट्राय करा की काय दिलं आहे, कारण की हा विषय ना सर्वांसाठी नवीन आहे. एव्हरी वन इज न्यू फॉर दिस सब्जेक्ट. ठीक आहे,
सो तुम्हाला फॅमिलिॲरिटी जी आहे वर्ड्ससोबत किंवा सब्जेक्टसोबत डेव्हलप करावे लागेल. त्याच्यामुळे ना फर्स्ट आणि सेकंड रीडिंगला कुठलाच ना अंडरलाईन करता फक्त या सब्जेक्ट्सला समजून घ्या, ठीक आहे, आणि फॅमिलिॲरिटी डेव्हलप करा. आणि त्याच्यानंतर थर्ड रीडिंगमध्ये कुठे जाऊन तुम्ही जे आहे आपलं एक्झाम्पल्स काढणे किंवा अंडरलाईन करणे, त्याचबरोबर कीवर्ड्स किंवा नोट्स बनवण्यासाठी ना सुरू करा. आणि अप्रॉक्स ना 1 to 2 मंथ्स जे आहे प्रॉपर ना तुमच्या शेड्यूलमध्ये, सपोज तुम्ही 8 तास रोज अभ्यास करत असाल तर तिथून ना 1 कंप्लीट मंथ किंवा आपण म्हणू शकतो 1 to 2 मंथ्स ना 3 ते 4 घंटे एथिक्ससाठी डिवोट करूनच या सब्जेक्टचा प्रिपेअर करा, ठीक आहे. बिकॉज सब्जेक्ट नवीन आहे, तुमला टाईम द्यावं लागेल या विषयाला प्रिपेअर करण्यासाठी. आता बघा, प्रिपरेशनमध्ये ना काही कॉर्नरस्टोन आपण म्हणू शकतो ते आहे की डेफिनेशन्स राहायला पाहिजे प्रत्येक कीवर्ड्सचे जे काही सिलेबसमध्ये मेन्शन केले गेले आहेत. त्याच्यानंतर डायग्राम आणि फ्लोचार्ट पण जे आहे सिलेबसच्या पॉईंटचे तुमच्याकडे इन हँड राहायला पाहिजे, ठीक आहे. एक्झाममध्ये ना त्याच टाईमला तुम्ही विचार करणार की एक्झाममध्ये मी काढून घेणार काही डायग्राम, तर नाही, असं नसते. एक्झामच्या प्रेशरमध्ये आपल्याला कधी कधी काय ॲड करायचे आहे काय ॲड नाही करायचे हे आपण विसरून जाऊ शकतो. म्हणून इन हँड जे आहे तुमच्याकडे डायग्राम्स आणि फ्लोचार्ट काही इम्पॉर्टंट टॉपिक्सचे राहायलाच पाहिजे. त्याचबरोबर कोड्स जे आहेत तुम्ही आन्सर लिहिताना किंवा कुठले थिंकर्स वगैरे जे आहेत ते तुम्ही यूज करू शकता. त्यामुळे थिंकर्स वगैरे किंवा कोट्स वगैरे जे आहे ते पण इन हँड तुम्ही ठेवा. त्याचबरोबर मी आधीच सांगितलं एक्झाम्पल, ठीक आहे. काही करंट एक्झाम्पल्स जे आहे ते तुम्हाला न्यूजपेपरमधून मिळून जाणार, आणि काही जे आहेत पास्टमधले एक्झाम्पल जे आहे तुम्ही गुगल सर्च करून घ्या आणि तिथून पण जे आहे तुम्हाला एक्झाम्पल्स मिळून जाणार, ठीक आहे. आणि हे सर्व जे आहे तुमच्या नोट्समध्ये राहायला पाहिजे, ठीक आहे. तर हे झालं तुमच्या कॉर्नर स्टोन प्रिपरेशन फॉर द एथिक्स, ठीक आहे. त्याचबरोबर आता नेक्स्ट पॉईंटकडे वळूया. आता बघा, UPSC खूप वर्षापासून पेपर काढत आलेला आहे. MPSCची ही पहिली वेळ आहे आणि हा विषय सर्वांसाठीच नवीन आहे. तर आपल्याला माहिती नाही की क्वेश्चन्स कसे विचारणार, ठीक आहे. क्वेश्चनबद्दल आपल्यालाच क्वेश्चन मार्क आहे. त्यामुळे एकदा PYQs बघून घ्या UPSCचे 2017 ते 2024 पर्यंत, आणि त्याच्यातून तुम्ही एक आयडिया घेऊन घ्या की कशा प्रकारे प्रश्न विचारला गेलेला आहे, आणि त्या प्रश्नाला प्रॉपर ॲनालाइज करा आणि थोडं विचार करा की कशा प्रकारे आपल्याला पण प्रश्न विचारू शकतील. बघा, आणि काही एक्झाम्पल मी तुम्हाला देते. सपोज प्रोबेटी इन गव्हर्नन्स हा एक टॉपिक आहे. त्याच्यासाठी ना आपली डेफिनेशन किंवा मिनिंग आपल्याला माहीत राहायला पाहिजे, एक्झाम्पल माहीत राहायला पाहिजे, काय कंपोनंट आहे प्रोबेटीचे, त्याचबरोबर याचं अप्लिकेशन कसं आहे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा आपण म्हणू शकतो पर्सनल लाईफमध्ये पण, ठीक आहे. हे सर्व जे आहे आपल्याकडे एक नोट्समध्ये हे सर्व आपले मेन्शन राहायला पाहिजे. आणि त्याचबरोबर जे आहे हे एंटायर होलिस्टिक वेमध्ये जे आहे आपण आपले नोट्स असो किंवा क्वेश्चनला ॲनालाइज करणं असो, हे सर्व होलिस्टिक वेमध्ये राहायला पाहिजे. तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला जे आहे इथिक्समध्ये मार्क्स स्कोअर करणे, त्याचबरोबर इथिक्सची कंप्लीट अंडरस्टँडिंग बिल्ड करण्यासाठी हेल्पफुल राहू शकते. आणि बघा, आता मी तुम्हाला हे थेरी जो सेक्शन असते ना, किंवा आपण म्हणू शकतो सेक्शन 1, ठीक आहे, सेक्शन ए, याच्यासाठी कसा आन्सर्स राहायला पाहिजे ते तुम्हाला सांगते. तर बघा, आन्सर रायटिंगमध्ये ना कीवर्डचं यूज करणे, बॅकग्राऊंड यूज करणे, ठीक आहे. कुठले थिंकर असो किंवा कोट्स वगैरे दिले राहिला त्याचा कुठं बॅकग्राऊंडचं यूज करून जे आहे आन्सरची इंट्रोडक्शन करणे हे आपल्याला यायला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर सेपरेट हेडिंग्सची यूज करायला पाहिजे, नंबर करायला पाहिजे पॉईंट्सला, ठीक आहे. 1 पॉईंट 2 पॉईंट असे नंबरिंग राहायला पाहिजे. एक्झाम्पलचा वापर करणे, डायग्राम आणि फ्लोचार्टचा यूज करून लास्टला कन्क्लूड करणे. तर हे एक प्रॉपर फॉर्मॅट झालं ऑर्गनाइज वे मध्ये आपलं आन्सर्स लिहिणे. याचंच एक्झाम्पल मी तुम्हाला देते. हे बघा, एका टॉपरची आन्सर की आहे, इथं विचारलं केलं आहे की व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन इथिक्स अँड लॉ, एक्सप्लेन विथ द एक्झाम्पल, ठीक आहे. एक्झाम्पल सोबत आपल्याला सांगायचं आहे. तर बघा, सर्वात आधी तिने इथिक्स काय असते आणि लॉ काय असते याला दोघांना एक्सप्लेन केलेलं आहे, ठीक आहे. हे झालं तिचं इंट्रोडक्शन पार्ट, ठीक आहे. आणि याच्यानंतर त्यांनी मेन्शन केलं आहे की रिलेशनशिप आपल्याला विचारलं आहे, तर रिलेशनशिपसाठी तिने फ्लो चार्टनी जे आहे एक प्रॉपर वेमध्ये रिलेशनशिप त्यांची सांगितलेली आहे, ठीक आहे. हे शॉर्टमध्ये झालं. त्याच्यानंतर एक डिटेल एक्सप्लेनेशन जे आहे रिलेशनशिपचा एक प्रॉपर हेडिंग देऊन जे आहे तिने एक्सप्लेन केलेलं आहे. तर बघा, प्रॉपर पॉईंट नंबर 1 त्याचा एक्झाम्पल, इथं पण जसं मेन्शन आहे एक्झाम्पल सोबत तुम्ही सांगा. एक्झाम्पल आपल्याला सांगायचे आहे, तर इथं बघा ब्लू पेनने हायलाइट केला, एक्झाम्पल मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर इथं सेकंड पॉईंट दिला आहे, त्याचं एक्झाम्पल एक मेन्शन केलं आहे. थर्ड पॉईंट दिला आहे, त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. आणि लास्टला जे आहे एक प्रॉपर थिंकर्स, ठीक आहे, अरिस्टॉटल हा जो आहे थिंकरचा यूज करून जे आहे तिने आपला आन्सरला कन्क्लूड केलेला आहे. तर अशा प्रकारे जे आहे तुमचे इथिक्सचे आन्सर क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे प्रत्येक पॉईंट किंवा प्रत्येक जे आहे कीवर्डला
डिटेलली एक्सप्लेन करून, डिमांड अंडरस्टँड करून क्वेश्चनची आन्सर राहायला पाहिजे. तर हे झालं आपलं प्रॉपर थेरीचे आन्सर्स कशा प्रकारे तुमचे राहायला पाहिजे. आता वळूया नेक्स्ट पॉईंटकडे, केस स्टडीचा. ठीक आहे, आपण म्हणू शकतो सेक्शन नंबर 2 किंवा सेक्शन बी. तर याच्यामध्ये काय आहे, केस स्टडी हा काय असते याचा तुम्हाला सर्वात आधी प्रश्न पडेल. तर केस स्टडीमध्ये काय असते, तुम्हाला एक बिग सिनारिओ दिलेला असते. सपोज तुम्ही XYZ ऑफिसर आहात. सपोज तुम्ही एक्झाम्पल घ्या, तुम्ही सपोज कलेक्टर आहात. ठीक आहे, तर या कलेक्टर आहात आणि तुमच्या एरियामध्ये काही प्रोटेस्ट होत आहे आणि त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर डॅमेज वगैरे काही मुलं करत आहे किंवा प्रोटेस्टर करत आहेत. तर त्या टाईमला ॲज अ कलेक्टर तुम्ही काय काय तुमची ॲक्शन राहू शकते त्याच्याबद्दल तुम्हाला एक सिनारिओ दिलेला आहे. तर तुमची काय ॲक्शन राहील याच्याबद्दल तुम्हाला आन्सर्स लिहायचं आहे. तर तुम्ही 1-2 पॉईंटमध्ये जे काय आहे, तुम्हाला जे विचार आहे ते तुम्ही आपल्या आन्सरमध्ये लिहिणार. तर हे झालं तुम्हाला केस स्टडी रिलेटेड कशा टाईपचे प्रश्न विचारू शकतात. तर आपल्याला हे जे क्वेश्चन्स असतात ना, ते आपण म्हणू शकतो की रिअल लाईफ जे एक्सपिरियन्स असतात ना, रिअल लाईफमध्ये काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात ना, तेच कुठं ना कुठं त्याच्यावरच जे आहे प्रश्न विचारले जाते केस स्टडीमध्ये. तर सर्वात आधी काय करा, तुम्ही केस स्टडीचे जे प्रश्न आहेत ना, एकदा UPSCचे टॉपर्सची कॉपी बघून घ्या की कशा प्रकारे UPSC वाल्या मुलांनी प्रश्नांची उत्तरला डील केलेलं आहे. त्याला रीड करा प्रॉपरली, त्याला अनालाइज करा आणि जितके होऊ शकते तितके केस स्टडीज वाचत चला. कारण की कुठं ना सिमिलॅरिटी आपण म्हणू शकतो केस स्टडीजमध्ये मिळतेच. म्हणून ना केस स्टडी बरोबर वाचत चला तुम्ही. तर हे झालं आपलं की कशा प्रकारे पहिले केस स्टडीला समजून घ्यायचं आणि अंडरस्टँड करायचं. ठीक आहे, कशा प्रकारे प्रश्न विचारायचे. त्याच्यानंतर इथे आन्सर रायटिंग. आता हे झालं आन्सर रायटिंगसाठी. तर आन्सर रायटिंगमध्ये काय करायचं, तर काय असते, कीवर्ड जे आहे आन्सर रायटिंगमध्ये यूज करायचे, जे आपण थेरी सेक्शनमध्ये वापरतो. ठीक आहे, थेरी आपण जे आता बघितलं, जसं की आपण बघितलं टर्म्स जसे की इमोशनल इंटेलिजन्स झालं, अकाउंटेबिलिटी झालं, त्याच्याचबरोबर ॲटिट्यूड, ॲप्टिट्यूड असे टर्म्स झाले. या टर्म्सचे जे वापर आहेत ना, तुम्ही केस स्टडीच्या आन्सर्समध्ये यूज करू शकता. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टचे जजमेंट असो की नोलन कमिटीचे काही व्हॅल्यूज असो, त्याचबरोबर ARC रिकमेंडेशन असणार. हे तुम्हाला काही नवीन वाटत असेल, पण जेव्हा तुम्ही इथिक्सचं प्रिपरेशन करणार ना, तर हे टर्म्स तुमच्या प्रिपरेशनमध्ये डेफिनेटली येणार आणि तेव्हा तुम्हाला काही नवीन नाही वाटणार. सध्या तुम्हाला नवीन वाटत असेल, पण हे जे आहेत एथिक्सच्या स्टडी करताना किंवा तुम्ही जे काही रेफरन्स बुक वापरणार ना, तिथं डेफिनेटली येणार आणि ते तुम्ही बघितलं की तुम्ही अंडरस्टँड करून घेणार की मी कशाबद्दल बोलत आहे. तर हे झालं एक पॉईंट. आणि बघा, हे जे आहेत आन्सर्समध्ये यूज करणं या सर्वांचं खूप जास्त एक प्लस पॉईंट किंवा पॉझिटिव्ह पॉईंट राहू शकते आपल्यासाठी. त्याचबरोबर ना काही डिफरंट फ्रेमवर्क जे आहेत वापरायला पाहिजे केस स्टडीसाठी. आता तुम्हाला प्रश्न पडेल, डिफरंट फ्रेमवर्क म्हणजे कसं. आता डिफरंट फ्रेमवर्क म्हणजे असं, हे बघा, इथिकल फ्रेमवर्क आपण कसे वापरू शकतो केस स्टडीसाठी. तर इंटरनल कॅपॅसिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, मग डाटा ड्रिव्हन एव्हिडन्स बॅक पब्लिक पॉलिसीज, ब्रिंग प्रायव्हेट सेक्टर एक्सपर्टीज, बिल्डिंग ग्लोबल पार्टनरशिप. हे ना मी काही UPSCच्या टॉपरच्या इथून घेतलेलं आहे. तर तुम्ही ना अशा टाईपचे जे फ्रेमवर्क्स आहेत ना आन्सर रायटिंगमध्ये यूज करू शकता. सध्या तुम्हाला हे नवीन वाटत असेल, पण जेव्हा तुमची प्रिपरेशन होऊन जाणार ना, तुम्ही जेव्हा बुक्स वापरणार किंवा जे काय तेव्हा इथिक्सची प्रिपरेशन स्टार्ट करणार ना, हे तुमच्यासाठी कॉमन होऊन जाणार. तर अशा टाईपचे जे फ्रेमवर्क्स आहेत ना, ते तुम्ही एक जे आहे सेपरेट पेज किंवा जे आहे सेपरेट नोट्स जे आहेत तुम्ही बनवून घ्या त्याचे, आणि ते जे आहे वारंवार तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये यूज करण्यासाठी ट्राय करत चला. आता केस स्टडी चे जे आन्सर रायटिंगमध्ये ना काही इम्पॉर्टंट हायलाइट्स जे आहेत ते तुम्ही यूज करू शकता. सर्वात पहिले आहे की कुठला इश्यू दिलेला आहे, क्वेश्चन विचारला आहे, कुठले स्टेक होल्डर्स किंवा आपण ॲक्टर्स इन्वॉल्ड आहे त्याला जे आहे अंडरलाईन करून घ्या प्रश्नामध्ये. ठीक आहे, हे क्वेश्चनमध्ये. त्याच्यानंतर ना आन्सर लिहिताना ना आयडेंटिफाय केलेले स्टेक होल्डरला लिहायचं. ठीक आहे, सेपरेट मेन्शन करायचं की ठीक आहे एक्स जे आहे स्टेक होल्डर होतं, Y स्टेक होल्डर होता, Z स्टेक होल्डर होता असं म्हणून. त्याच्यानंतर कुठलं इथिकल डिलेमा आपण तिथं फेस करत आहोत, त्याचबरोबर कुठल्या हेडिंग आणि सब हेडिंगने जे आहे आपला आन्सर बनू शकते ते आपण एक मेन्शन करायचं. त्याचबरोबर थेरीचं लिंक करायचं, डायग्रामचा वापर करायचं जितकं होऊ शकते तितकं, आणि लास्टला जे आहे एक कन्क्लुजन पॉझिटिव्ह वेने, जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. हे बघा, सुप्रीम कोर्टचे जजमेंट, नोलन कमिटीचे व्हॅल्यूज किंवा ARC रिकमेंडेशनचा वापर करून जे आहे तुमचं आपलं कन्क्लुजन चांगल्याने बनू शकते. तर अशा प्रकारे जे आहे केस स्टडीचा आन्सर रायटिंग आपल्याला करायला पाहिजे. आणि बघा, डायग्रामचा वापर, तर आता इथिकल डिलेमा आहे, तर हे जे आहे तुम्ही अप अँड डाऊन टाईपने जे आहे कुठल्या पॉईंटला जास्त वेटेज आहे, कुठल्या पॉईंटला कमी वेटेज आहे, अशा टाईपचे जे आहे याच्याने तुम्ही इथिकल डिलेमाला लिहू शकता. त्याचबरोबर स्टेक होल्डर्स तुम्हाला मेन्शन करायचे आहे. तर स्टेक होल्डरला अशा डायग्राम नाही का फ्लोचार्टच्या फॉर्ममध्ये जी आहे
बनवून स्टेक होल्डर्सला मेन्शन करू शकता. तर अशा प्रकारे जो आहे तुमचा आन्सर जो आहे प्रेझेंटेशन आन्सरचा खूप चांगला आणि ऑर्गनाइज वेमध्ये बनू शकते. त्याच्यामुळे जे आहे तुम्ही डायग्रामचा वगैरे वापर करायला पाहिजे आन्सर रायटिंगमध्ये. तर हे झालं तुमच्या एथिक्सबद्दल. तर बघा मी तुम्हाला फायनली एक पॉईंट कन्क्लूड करून देते की बघा एक्झाममध्ये ना एथिक्स जो आहे सर्वांसाठीच नवीन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इनफ टाईम द्यावा लागेल या विषयाला अंडरस्टँड करायसाठी आणि प्रॉपर जे आहे तुमचे नोट्स बनवण्यासाठी. ठीक आहे. त्याचबरोबर जशी तुमची नोट्स रेडी होत चालेल ना त्याचबरोबर तुमची मग आन्सर रायटिंगमध्ये पण जे आहे इम्प्रूव्हमेंट किंवा आन्सर रायटिंगचा कंटेंट जे आहे ते बनत चालेल. आणि हे कंटेंट आणि नोट्स हे जे आहे दोन्ही खूप इम्पॉर्टंट होऊन जातात आपल्या इथिक्सच्या प्रिपरेशनसाठी. आणि राहिलं केस स्टडीची गोष्ट, तर केस स्टडी जी आहे कुठं ना कुठं रिअल लाईफ रिलेटेड इन्सिडेंटला ते कुठं ना कुठं प्रश्नामध्ये विचारतात. तर आपण जे आहे त्याला प्रॉपरली डील कसे करू शकतो ॲज अ ऑफिसर हे याचा विचार करत जे आहे तुम्ही आन्सर लिहिण्याचं ट्राय कराल तर तुमचे केस स्टडीचे जे आन्सर आहेत ना ते खूप चांगल्या प्रकारे बनणार. तर हे झालं तुमचं ओव्हरऑल इथिक्सबद्दल डिस्कशन. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब द चॅनल अँड ऑल द बेस्ट. थँक यू. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ.